बचपन से ही बड़े भाई ने हम सबको पाल के बड़ा किया है, बहुत दुख होता है। भाई मेरे लिए लड़का ढूंढ रहे हो क्या? अगर मैं चली गई तो आपको कौन देखेगा? तेरी शादी होगी, बच्चे होंगे, तू बहुत खुश रहेगी, तो ही हमारा एक परिवार बनेगा। तेरी जमीयत को ये कारवां चल रहा। तू इथं खुश आहेस ना? असं का विचारतीयस? अगं एवढं मोठं घर आहे, एवढ्या मोठ्या घरात तुझ्यासाठी मोठी खोली पण आहे. अगदी नोकर चाकर समधी तुझ्या सेवेसाठी हजर आहेत, म्हणून आपलं विचारलं. तू खुश आहेस ना? माझी रूम मोठी आहे हे जरी खरं असलं तरी मला रात्री पटकन झोप नाही येत. का असं का? तुला झोप काय येत नाही? मी गावाला असताना तुला मिठी मारून झोपायचे, पण इथे मिठी मारून झोपायचं म्हटल्यावर तू इथे नसतेस ना. शक्ती, बोल ना बाबा. तू इकडे आल्यावर तुला खरंच आमची आठवण यायची का ग? हो बाबा, मला तुमच्या दोघांची रोजच आठवण येत होती. बाबा तुम्हाला आठवतंय तुम्ही मला गावच्या जत्रेतनं गाडी घेऊन द्यायचात? होय, आठवतंय की. अगं तू एखादी गाडी मागितली आणि मी नाही घेऊन दिली, असं कधी झालंय का? मग ती गाडी 100 रुपयाची का असना, मी तुला घेऊन देणार म्हणजे देणार. आणि तसंच तुझ्या खाण्यापिण्याच्या बाबतीत तू कधी पाणीपुरी शेवपुरी मागितलीस आणि मी कधी दिलं नाही असं झालंच नाही. अगदी बरोबर बोलताय तुम्ही. इकडे मैत्रिया इकडे गाडी मागितली तेव्हा ती मला 10,000पासून ते 1,00,000पर्यंत किमतीची गाडी घेऊन देते. आणि खायचं म्हटलं तर पास्ता पिझ्झा बर्गर स्वतःच मला खायला घेऊन जाते. आणि आपली पाणीपुरी 20 रुपयाला मिळते ना, पण इथे पिझ्झा आणि बर्गर 500 रुपयांच्या खाली मिळतच नाही.